नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. सरळ सेवा पदभरतीची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑलरेडी या विभागाच्या 3 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या. आता पुन्हा एकदा 4थी जाहिरात या विभागाची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, ह्यामध्ये नाशिक विभाग, त्याच्यानंतर या ठिकाणी पुणे विभाग, त्यानंतर नागपूर विभाग आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग. अजून मित्रांनो 2 विभागाच्या या पदाच्या जाहिराती येतील, ज्यामध्ये कोकण किंवा अमरावतीचा समावेश असू शकतो. तर त्यामध्ये देखील अजून तुम्हाला नवीन जाहिराती आलेल्या पाहायला भेटतील. त्या देखील जाहिराती येणं बाकी आहे. तर सध्या मित्रांनो नाशिक विभागाची ही नवीन जाहिरात आलेली आहे. या ठिकाणी लेखा व कोषागारे विभागाअंतर्गत मित्रांनो हे पद भरलं जात आहे. तर या पदाबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. कनिष्ठ लेखपाल हे पद आहे मित्रांनो. काय पात्रता असणार आहे, काय तांत्रिक अर्हता लागणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, संपूर्ण माहिती आपल्याला A to Z पाहता येणार आहे. यासाठी बघू शकता TCS कंपनीमार्फत ऑनलाईन अर्ज देखील सुरू करण्यात आलेले आहेत. तर डिटेलमध्ये आपण संपूर्ण तिन्हीच्या तिन्ही त्यासोबत ही नवीन आलेली जाहिरात ती देखील बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, टोटल 4 जाहिराती आलेल्या आहेत. या ठिकाणी नवीन जे जाहिरात आलेली आहे नाशिक विभागाची, त्याच्यामध्ये 59 जागा आहेत. त्यानंतर नागपूर विभागासाठी जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी 56 जागा आहेत. आणि त्यानंतर पुण्यासाठी मात्र 75 सर्वात जास्त जागा आहेत. आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 42 जागा आहेत. तर चारही ठिकाणी मित्रांनो कनिष्ठ लेखपाल हे पद भरलं जात आहे. चारही पदांसाठी सेम सिलेबस, सेम या ठिकाणी अभ्यासक्रम आहे, सेम परीक्षा घेणारी कंपनी TCS आहे आणि पात्रता देखील सेम आहे. तर डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप ही संपूर्ण माहिती बघूयात आता. तर हे जे पद आहे मित्रांनो कनिष्ठ लेखपाल हे पद 7व्या वेतन आयोगानुसार या पदासाठी तुम्हाला 29,200 ते 92,300 इतका पगार असतो. नाशिक विभागासाठी 24 जानेवारीपासून अर्ज चालू झाले, 23 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. या पदासाठी तुमचे सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार देखील वॅकन्सी त्यांनी दिलेल्या आहेत. टोटल ज्या तुमच्या 59 वॅकन्सी आहेत त्यापैकी तुमच्या कॅटेगरीला ज्या ठिकाणी जास्त वॅकन्सी आहेत त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकतात. आता बघा नाशिकमध्ये मित्रांनो जर आपण बघितलं तर यामध्ये नाशिक असेल, त्यानंतर या ठिकाणी नाशिकमधील सहसंचालक कार्यालय असेल, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे या विभागामध्ये. तर आता या पदाची जी पात्रता ठेवण्यात आलेली आहे, काय पात्रता आहे ती डिटेलमध्ये आपण बघूयात. मित्रांनो सध्याच्या रेल्वे पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल, ज्यामध्ये सध्या 32,000 जागांची गट ड ची जी जाहिरात आलेली आहे 10वी पासवरती तुम्ही अर्ज करू शकतात आणि मराठीमधून परीक्षा होणार आहे. तर त्या मराठी माध्यमातून तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो अतिशय दर्जेदार असं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप D साठी मित्रांनो 120 प्रश्नपत्रिका संच असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे ग्रुप D च्या मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठीमधून असणारे एकमेव दर्जेदार हे पुस्तक आहे. प्रश्नपत्रिकेतील गणित बुद्धिमत्ता प्रश्नांचे शॉर्ट ट्रिक नुसार मित्रांनो स्पष्टीकरण देखील आहे. RRB ग्रुप D परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवरती प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. परीक्षा मराठीत होणार आहे म्हणजे पुस्तक सध्या तुम्हाला हे मराठीमधूनच अभ्यासलं पाहिजे. त्यासाठी हे त्यांचं पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिन कुरुन सर जे की STI आहेत, पवन देशपांडे सर जे की ग्राम महसूल अधिकारी आहेत यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. त्याचसोबत तुम्हाला ऑनलाईन देखील कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होऊन जाईल. तर मराठीमधून परीक्षा होते त्यासाठी तुम्हाला मराठीमधून हा प्रश्नपत्रिका संच त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही नक्की हा प्रश्नपत्रिका संच अभ्यासू शकता, ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होऊन जाईल रेल्वे भरती ग्रुप D च्या सध्याच्या भरतीसाठी. त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेशिका या पदासाठी देखील तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आहे, विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. तर ही सर्व पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये जवळच्या पाहायला भेटतील, तिथून तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा आता मित्रांनो जी जाहिरात आलेली आहे कनिष्ठ लेखपाल या पदासाठी जवळपास या ठिकाणी 4 जाहिराती आलेल्या आहेत. या 4ही जाहिरातींसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. वेगवेगळ्या ठिकाणच्या ह्या जाहिराती आहेत, मात्र वेगवेगळ्या ठिकाणीचं तुम्हाला परीक्षा केंद्र निवडावं लागणार आहे आणि त्याचं वेळापत्रक जे असणार आहे मित्रांनो प्रत्येकाचं वेगवेगळंही असू शकतं, कारण की या ठिकाणी TCS कंपनी परीक्षा घेणार आहे. म्हणजे एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागाची परीक्षा तर होऊ शकत नाही. मात्र यासाठी तुम्हाला बघा फीज मात्र जास्त आहे. खुल्या प्रयोगाला 1,000 रुपये फीज आहे, राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज आहे, जे की पहिल्यापासून TCS
TCS किंवा IBPS कंपनी एवढीच फीज घेत आलेले आहेत. याच्यामध्ये माजी सैनिक या उमेदवारांसाठी मात्र फीज असणार नाही. आता बघा, या पदासाठी मित्रांनो जी महत्त्वाची पात्रता आहे ती म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेमधून पात्र या ठिकाणी तुमची पदवी झालेली आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी तुमची तांत्रिक अर्हता त्यांनी मागितले, ज्याच्यामध्ये मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र, जे की मित्रांनो टायपरायटरवरती असतं, किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र ज्यावेळेसपासून संगणक टायपिंग आले त्याच्यावरती झालेलं असेल, किंवा GCC आपण ज्याला म्हणतो गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट टायपिंगचं जे आहे ज्याला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणतो तेही असेल, किंवा संगणकाचं जे प्रमाणपत्र आहे टायपिंगचं तेही असेल, तरी देखील तुम्ही यापैकी कुठलंही एकच तुमच्याकडे पाहिजे, 30 किंवा या ठिकाणी 40, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. कारण की इथं त्यांनी किंवा म्हटलेलं आहे. ह्या चारही जाहिराती आहेत त्यांच्यासाठी सेम या पदासाठी ही पात्रता तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. तर टायपिंग मात्र या ठिकाणी लागणार आहे 30 किंवा 40, तुमच्याकडे एक असणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही शाखेची पदवी असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. तर ही जी पात्रता आहे मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला जी शैक्षणिक अर्हता आहे ती अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत या ठिकाणी ग्राह्य धरली जाते. आता संगणक अर्हतेमध्ये देखील बघा, तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तर नियुक्ती झाल्यापासून 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी संगणक अर्हतेचं प्रमाणपत्र देऊ शकता. वय मात्र तुमचं किमान वय जे आहे 19 वर्ष पूर्ण पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगवेगळी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. तर आता मित्रांनो, तुम्ही जर समजायला अप्लाय केलं तर TCS कंपनी तुमची परीक्षा घेते. भरपूर साऱ्या TCSने आतापर्यंत सरळ सेवेच्या परीक्षा घेतलेल्या जी 75,000 पदांची मेगा भरती निघालेली होती त्याच्या अंतर्गत. तर त्यामधून तुम्ही विविध पदांच्या झालेल्या प्रश्नपत्रिका पाहून त्यानुसार अभ्यास करू शकतात. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला कळेल, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 4 विषय असणार आहेत. 100 प्रश्न तुम्हाला 200 मार्कासाठी विचारले जातील, ज्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. त्यासोबत तुम्हाला कुठलीही मुलाखत होणार नाही, फक्त एक परीक्षा होईल ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 45% गुण घ्यायचे असतात या ठिकाणी. परंतु जास्तीत जास्त गुण जे असतील त्यांचं या ठिकाणी मेरिटवरती या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. परंतु एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन देखील तुम्हाला या ठिकाणी झालेलं पाहायला भेटेल. याच्यासाठी तुम्हाला परीक्षेसाठी तुम्हाला 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी म्हणजे 2 तासाचा वेळ ठेवण्यात आलेला आहे. या पदासाठी डिटेल सिलेबस तुम्हाला पाहायचा असेल तर तो देखील तुम्हाला या ठिकाणी जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेला आहे. या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तेथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. या ठिकाणी ह्या ज्या 4 जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, चारही जाहिरातीची लिंक तुम्हाला PDF फाईलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. ह्या सर्वांच्या जाहिरातीचे फॉर्म अजूनही सुरू आहेत. 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी अप्लाय करता येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नागपूरसाठी या ठिकाणी 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत आणि त्यानंतर पुणे विभागासाठी 30 जानेवारीपर्यंत मात्र अर्ज करता येतील आणि नाशिकसाठी या ठिकाणी तुम्हाला 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील. mahacosh.gov.in या संकेतस्थळावरती देखील ह्या चारही जाहिराती उपलब्ध आहेत. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.